नेहमी पनीर मटारची भाजी खाऊन कंटाळलाय. चला तर मग आज बनवूयात मस्त अशी कढाई पनीरची भाजी, तेही एकदम सोपी आणि झटपट. या दसऱ्याला नक्की ट्राय करून बघा कढाई पनीरची भाजी. खूप छान बनते. कशी बनवायची चला बघूयात. कढईमध्ये छान बटर टाकून घ्यायचे. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये कापलेला ओबडधोबड कापलेला कांदा, त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा. मग कोथिंबिरीची देठं घालून घ्यायची. देठांचा स्वाद खूप छान येतो. त्यानंतर 10-15 भिजवलेले काजू यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं. सगळीकडून बटर याला लागलं की झालं. याचा स्वाद अप्रतिम येतो भाजीला. आता झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी चमचाभर पाणी घातलं किंवा नाही घातलं तरीही चालेल, पण झाकण काढून सतत ढवळत राहा. आता या सगळ्या मिश्रणाची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. मिक्सरमध्ये मी याची पेस्ट तयार करून घेते आणि करत असताना यामध्ये आलं लसणाची पेस्टही घातली. त्यानंतर सुहानाचा हा कढाई पनीरचा मसाला एका बाउलमध्ये मी काढून घेते. आता तुम्ही म्हणाल की या मसाल्याचा काय उपयोग, तर यामुळेच तर आपल्या भाजीला अगदी रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते. या मसाल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं दूध घालायचं आहे आणि या मसाल्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. जसं तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीनं या मसाल्याची छान पेस्ट तयार करून घ्या. आता हे मी 150 ग्रॅम पनीर घेतलं आहे. हे पनीरही छान आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं. हे विकतचंच पनीर आहे, पण घरी कसं पनीर बनवायचं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ पाहायला अजिबातच विसरू नका. त्यानंतर ढोबळी मिरचीचे आपल्याला या पद्धतीनं बिया काढून स्क्वेअरमध्ये कटिंग करून घ्यायचे. कढाई पनीर अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी या आल्याच. स्क्वेअरमध्ये ढोबळी कट करून झाल्यानंतर कांदाही आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे. कसा करायचा तेही मी दाखवलेलं आहे. त्यानंतर टोमॅटोही बिया काढून आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता पनीर, ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो कट करून झालेले आहे. आता एका पॅनमध्ये पुन्हा आपल्याला बटर टाकायचे. बटर टाकल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो सगळे स्क्वेअरमध्ये कट केलेलं टाकून घ्यायचे आणि मस्त असं मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट घालायचे आणि पुन्हा छान फ्राय करायचे. म्हणजे या सगळ्या जिन्नसला छान अशी टेस्ट येते. आता आपल्याला यामध्येच ते पनीर घालायचे आणि तेही छान फ्राय करून घ्यायचे. पनीरला फार हलवू नकात, नाही तर पनीरचा कधी भुगा होतो ते काही सांगता येत नाही. आता छानपैकी आपण हे सगळं फ्राय करून घेतलं आहे. हे बाजूला ठेवूयात आणि पुन्हा एका पॅनमध्ये बटर घालून आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचे. वाटण छान परतून झालं की सुहाना कढाई मसालाची जी आपण पेस्ट तयार केलेली दूध टाकून ती पेस्ट यामध्ये घालायची आणि हेही छान परतून घ्यायचं. अगदी थोडंसं या पेस्टमध्ये मी पाणी घालते जेणेकरून आपले मसाले न करपता छान असे शिजून येतील. आता आपण जे फ्राय केलेलं पनीर, टोमॅटो, ढोबळी आणि कांदा होतं तो सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. कसुरी मेथी थोडीशी गरम करून यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरते, ती याच्यामध्ये घालते. तुमच्याकडे जर घरची साय असेल तर ती मिक्सरला फेटून यामध्ये घातली तरीही चालेल. अगदी रेस्टॉरंटसारखी एकदम मस्त क्रीमी आणि छान अशी ग्रेव्हीची ही कढाई पनीरची भाजी तयार आहे. तुम्ही ग्रेव्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, पण या पद्धतीनं एकदा भाजी बनवून बघाच. आणि या दसऱ्याचा मुहूर्त तर खूपच छान आहे, तेव्हा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पनीरची कोणती रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल ते कमेंट करून सांगायलाही अजिबातच विसरू नका आणि लाजू तर त्याहूनही नका. आता मस्त गरमागरम पोळीसोबत, बटर रोटीसोबत, नानसोबत किंवा कशाही सोबत ही भाजी नक्की सर्व करा आणि खाऊन मजा घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट